नमस्कार. मी डॉक्टर अश्विनी देशमुख, तुमची गायनेकोलॉजिस्ट. प्रेग्नन्सीच्या व्हिडिओ सीरीजमध्ये मी आज एक नवीन विषय घेऊन आली आहे. तर आजपासून आपण प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांबद्दल डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. प्रत्येक महिन्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे. म्हणजे प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यात प्रत्येक महिन्यात तुमच्या शरीरात काय बदल होतात, डॉक्टर तुम्हाला काय तपासण्या सांगतात, तुम्ही काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला आज सुरू करूयात. आज प्रेग्नन्सीचा पहिला महिना. तर या प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्याबद्दल पण एक गंमतच आहे. कारण की जेव्हा पण पेशंट आमच्याकडे म्हणजे गायनेकोलॉजिस्टकडे भेटायला येतो, तेव्हा त्याची प्रेग्नन्सी टेस्ट ऑलरेडी पॉझिटिव्ह आलेली असते. बऱ्याच वेळा त्यांचे पिरियड मिस झाल्यानंतर एक साधारण 2-4 दिवसानंतर ते प्रेग्नन्सी टेस्ट करतात आणि पॉझिटिव्ह आली म्हणून आमच्याकडे येतात. आणि तेव्हा त्यांना काय वाटत असतं की आत्ताच आमची प्रेग्नन्सी सुरू झाली आहे. पण तसं नसतं. जेव्हा तुम्ही आमच्याकडे पिरियड मिस झाले म्हणून येता आणि तुमची टेस्ट पॉझिटिव्ह असते, तेव्हा ऑलरेडी तुमचा प्रेग्नन्सीचा पहिला महिना संपलेला असतो. म्हणजे काय? तर साधारण समजा 1 जानेवारीला तुम्हाला पिरियड आले असतील आणि मग 1 फेब्रुवारीला तुम्ही तुमचे पिरियड एक्सपेक्ट करत असाल 30 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला आणि तेव्हा ते आले नाहीत. म्हणून तुम्ही 4-5 फेब्रुवारीला तुमची प्रेग्नन्सी टेस्ट करता आणि ती टेस्ट तुमची पॉझिटिव्ह येते. तर तेव्हा तुम्ही आमच्याकडे येता. तर ॲक्चुअली तुमची प्रेग्नन्सी ही 1 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे असं तुम्हाला वाटतं. पण तसं नसतं. तुमची प्रेग्नन्सी ही तुमच्या गेल्या महिन्यापासून म्हणजे 1 जानेवारीपासूनच सुरू झालेली असते. तर ते कसं? तर पिरियडच्या पहिल्या दिवसापासूनच महिलेचं एक श्रीबीज वाढायला सुरुवात होतं. पहिल्या आठवड्यामध्ये ते श्रीबीज सिलेक्ट होतं. ते वाढतं. मग साधारण दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी 14व्या-15व्या दिवशी ते परिपक्व झालेलं श्रीबीज फुटतं. मग तिसऱ्या आठवड्यामध्ये श्रीबीज आणि शुक्राणू एकत्र येऊन गर्भधारणा होते आणि चौथ्या आठवड्यात तो बनलेला गर्भ तुमच्या गर्भाशयामध्ये येऊन रुजतो आणि मग तुमचे पिरियड आणि तो गर्भ गर्भाशयामध्ये रुजल्यामुळे गर्भाशयाच्या अस्तरामध्ये रुजल्यामुळे तुम्हाला पिरियड येत नाही. मग तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करता आणि ती पॉझिटिव्ह येते. म्हणजे तुमचा तो प्रेग्नन्सीचा पहिला महिना ऑलरेडी संपलेला असतो. आणि म्हणूनच जेव्हा पण तुम्ही बाळ राहण्यासाठी प्रयत्न करत असतात, तेव्हा तुम्ही प्रत्येक महिन्यात मी जे तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले, की प्रत्येक महिन्यात तुम्ही तुमचा आहार, तुमची जीवनशैली आणि तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. कारण की पिरियड मिस झाल्यानंतर तुम्हाला कळणार असतं, तुमचा 1 महिना ऑलरेडी झाल्यानंतर तुम्हाला कळणार असतं, की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली आहे. तर आता पहिल्या आठवड्यात काय होतं, तर एक श्रीबीज वाढायला सुरुवात होतं. ज्या श्रीबीजामध्ये हॉर्मोनची मात्रा व्यवस्थित आहे, पेशी चांगल्या आहेत किंवा ज्याच्यामध्ये गुणसूत्र व्यवस्थित आहेत, ते श्रीबीज पुढे जाऊन वाढतं. मग ते दुसऱ्या आठवड्यामध्ये अजून परिपक्व होतं. 14व्या-15व्या दिवशी ते पूर्ण रेडी होतं आणि मग ते फुटतं. त्याच वेळेस त्या दरम्यान जर म्हणजे जो काही फर्टाईल पिरियड ज्याच्यावरती आपण चर्चा केली होती, त्याच दरम्यान जर तुमचे शारीरिक संबंध आले असतील, तर शुक्राणू हे योनी मार्गाद्वारे, गर्भाशयाद्वारे गर्भनलिकेपर्यंत पोहोचतात आणि हे फुटलेलं श्रीबीज गर्भनलिका कॅच करते आणि गर्भनलिकेमध्ये श्रीबीज आणि शुक्राणू यांचं मिलन होतं. तर ज्यावेळेस शुक्राणू सुद्धा चांगल्या क्वालिटीचा असतो आणि श्रीबीज सुद्धा चांगल्या क्वालिटीचं असतं, तेव्हा एक चांगल्या प्रकारचा गर्भ तयार होतो. तर हा गर्भ कधी तयार होतो? जेव्हा तुमचं 14व्या-15व्या दिवशी म्हणजे तुमच्या पिरियडच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचं श्रीबीज फुटलेलं असतं. तेव्हा त्याच्यानंतर 1 ते 2 दिवसांनी म्हणजे साधारण तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमची गर्भ तयार होतो. हा गर्भ जेव्हा तयार होतो तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 1 श्रीबीज आणि 1 शुक्राणू असे पहिले 2च पेशी असतात. मग त्या 2 पेशी पुढे जाऊन वाढायला लागतात. त्याचे 4, 8, 16 अशा पेशी वाढत जातात आणि साधारण 5व्या दिवशी म्हणजे गर्भ बनल्यापासून ते 5व्या दिवशी एक परिपक्व गर्भ ज्याला आम्ही ब्लास्टोसिस्ट एम्ब्रियो म्हणतो, तो तयार होतो. त्याच्यामध्ये साधारण 200 ते 300 सेल्स असतात आणि हा गर्भ जेव्हा तयार होत असतो, तेव्हाच या गर्भातून आणि तुमचं जे फॉलिकल म्हणजे अंड रप्चर झालेलं असतं अंडाशयातून, त्याच्यातून जे काही हॉर्मोन्स बाहेर पडत असतात, त्याच्यामुळे तुमच्या गर्भाशयामध्ये या बनलेल्या गर्भासाठी एक अस्तर तयार होत असतं. गर्भासाठी एक गादी तयार होत असते आणि गर्भ बनत असतानाच तो हळूहळू गर्भनलिकेतून सरकत त्या गर्भाशयाकडे येतो. आता ह्या वेळेस सगळं जर व्यवस्थित चालू असेल आणि जर तुमच्या गर्भाशयातलं अस्तर रिसेप्टिव्ह असेल, तिथला रक्तपुरवठा व्यवस्थित असेल, हॉर्मोनची मात्रा व्यवस्थित असेल, तुमचा बनलेला गर्भ सुद्धा चांगला असेल, त्याच्यामध्ये गुणसूत्र सगळे व्यवस्थित असतील, तर तो गर्भ मग त्या गर्भाशयाच्या पेशींमध्ये शोषला जातो आणि तो तिकडे ॲब्झॉर्ब होतो आणि तो रुजायला लागतो, ज्याला आम्ही इम्प्लांटेशन असं म्हणतो. आणि हे कधी होतं? तर हे आता तिसऱ्या आठवड्यात आपला गर्भ बनलेला आहे. त्याच्यानंतर पुढच्या 5-6 दिवसात तो सरकत गर्भाशयामध्ये येतो. म्हणजे साधारण तुमच्या पिरियडच्या 4थ्या आठवड्यामध्ये हा गर्भ गर्भाशयामध्ये शिरतो आणि गर्भाशयामध्ये तो रुजायला सुरुवात होते आणि मग तो गर्भ त्या गर्भाशयाच्या अस्तरामध्ये रुजल्यामुळे तुमचे पिरियड्स येत नाहीत. ते अस्तर तिथेच टिकून राहतं आणि ते ब्लिडिंग तुम्हाला होत नाही
आणि मग तुमचे पिरियड मिस झाले म्हणून तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करता आणि मग तुम्हाला कळतं की तुम्ही प्रेग्नंट आहात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं, की जेव्हा तुम्ही तुमची यूपीटी किंवा युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करता तेव्हा तुमच्या प्रेग्नन्सीचा पहिला महिना हा ऑलरेडी संपलेला असतो. तर याच्यामध्ये तुमच्या शरीरात काय चेंजेस होतात, तर पहिल्या दुसऱ्या आठवड्यात तर तुम्हाला कळण्यासारखं काही नसतं. ते तर तुमच्या दरच महिन्यात होत असतं. ज्या महिन्यात तुमचा गर्भ बनतो किंवा जो चांगल्या प्रकारचा बनतो आणि म्हणून तो तिसऱ्या आठवड्यात जर तो गर्भाशयात रुजला, तर त्या गर्भाशयाच्या अस्तरातून आणि गर्भातून जे काही चांगले हॉर्मोन्स म्हणजे HCG नावाचं हॉर्मोन बाहेर पडतं, त्यामुळे तुम्हाला चौथ्या आठवड्यात म्हणजे तुमचे पिरियड मिस होण्याच्या आधी कदाचित थोडे काही सिम्पटम्स जाणवू शकतात. चक्कर येणं, मळमळणं, गरगरणं. कधी कधी तो गर्भाशयामध्ये रुजत असताना तिथल्या काही धमन्या रप्चर होऊ शकतात आणि त्याच्यामुळे फुटू शकतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं स्पॉटिंग ब्लिडिंग सुद्धा पिरियड येण्याच्या ऐवजी तुम्हाला ते स्पॉटिंग ब्लिडिंग होऊ शकतं, ज्याला आम्ही इम्प्लांटेशन ब्लिडिंग म्हणतो. तर हे साधारण थोडेफार चेंजेस तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये जाणवू शकतात. तर असा असतो तुमचा प्रेग्नन्सीचा पहिला महिना. तर मला असं वाटतंय प्रेग्नन्सीच्या या पहिल्या सुरुवातीच्या काळावरती मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही निश्चितपणे विचारू शकता. पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये असंच प्रत्येक आठवड्यात म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये काय होतं, तिसऱ्या महिन्यामध्ये काय होतं याच्यावरती आपण डिटेल चर्चा करणार आहोत. तर हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुमच्या प्रेग्नंट मैत्रिणींसोबत आणि जे बाळासाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासोबत शेअर करा. धन्यवाद.